ओम श्री शनैश्चराय नमः. मेष राशीच्या भाग्यवान जातकांनो, येणारा शनिवार हा साधा शनिवार नाही. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी घालमेल सुरू आहे, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही, ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला होता त्या व्यक्तीकडून अचानक दुरावा जाणवत आहे, त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आता हळूहळू समोर येऊ लागणार आहे. कारण येणाऱ्या शनिवारी शनिदेवाची विशेष छाया तुमच्या राशीवर पडत आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीला इशारा देतो तेव्हा तो आधी संकेत देतो, नंतर परिस्थिती बदलतो आणि शेवटी पूर्ण आयुष्याची उलथापालथ करून टाकतो. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण मध्ये सोडणाऱ्या अनेक लोकांना नंतर पश्चाताप झालेला आहे. मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सध्या 2 प्रकारच्या शक्ती काम करत आहे. एक शक्ती तुम्हाला वर खेचत आहे आणि दुसरी शक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत आहे. तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसत असला तरी आतून मात्र एक भीती तुम्हाला सतत खात आहे. काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना सतत तुमच्या मनामध्ये येत आहे. परंतु तुम्हाला इथे सांगितलं जातं की मनातली भीती ही केवळ भ्रम असते. ज्याच्या पाठीशी शनिदेवांचा न्याय असतो त्याला जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती पराभूत करू शकत नाही. फक्त स्वतःच्या कर्मावर आणि ईश्वराच्या न्यायावर अढळ विश्वास ठेवा, कारण भीती ही प्रगतीचा मार्ग रोखणारी सर्वात मोठी भिंत आहे. ती तोडून पुढे जाण्याचे धैर्य अंगी बाळगा. आणि विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तुम्ही अचानक काही विचित्र संकेत पाहिले असतील. रात्री झोप मोडणे, अचानक मन बेचैन होणे किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण येणे. तुम्हाला सांगते, हा संकेत साधा नाही. शनिदेव अनेकदा थेट शिक्षा देत नाही, ते आधी माणसाला सावध करतात. आणि मेष राशीच्या काही लोकांनी जर हा इशारा वेळेत ओळखला नाही तर येणारे खूप दिवस तुमच्यासाठी कठीण जाऊ शकतात. पुढील माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपला सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. तर येणारा शनिवार विशेष का आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सांगते, कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे ज्यामुळे तुमच्या जवळच असलेली एक व्यक्ती अचानक आपला खरा चेहरा दाखवू शकते. ही व्यक्ती तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील किंवा खूप जवळची असू शकते. समोरून गोड बोलणारी परंतु मागून मत्सर बाळगणारी व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून तुमच्या प्रगतीवरती जळत आहे. विशेषतः तुम्ही अलीकडे काही नवीन काम सुरू केले असेल, तुमचा व्यवसायामध्ये असू शकतं, नोकरीमध्ये किंवा पैशांबाबत काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता असेल तर काही लोकांना ते सहन होत नाही. त्यामुळे शनिदेव अशा लोकांचे मुखवटे काढण्याच्या तयारीत आहेत. तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छिते की लक्षात ठेवा, शत्रू हा नेहमी बाहेरचा नसतो. काही वेळा आपल्याच सावलीत लपलेले लोक आपल्याला अंधारात ढकलण्याचा प्रयत्न करतात. संकटाच्या वेळी शांत राहणे ही सर्वात मोठी रणनीती आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सत्य सूर्यासारखे तळपेल आणि खोट्या मुखवट्यांचा नाश होईल. तू फक्त शांत चित्ताने समोर येणाऱ्या प्रत्येक सत्याचा स्वीकार कर, हेच तुम्हाला सांगितलं जात आहे. मेष राशीच्या अनेक लोकांच्या घरात सध्या पैशांची विचित्र स्थिती सुरू आहे. पैसा येतोय पण टिकत नाही. अचानक खर्च वाढत आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर खर्च होत आहे. काही लोकांना कर्जाचा ताण वाढलेला आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानसिक थकवा. इतकी मेहनत करूनही फळ का मिळत नाही हा प्रश्न तुम्हाला सतावत आहे. परंतु लक्षात ठेवा, शनिदेव कधीच मेहनती माणसाला कायम दुःखात ठेवत नाही. ते फक्त योग्य वेळ येईपर्यंत परीक्षा घेतात आणि अनेक लोकांची ही परीक्षा तुम्हाला सांगते आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे. येणाऱ्या शनिवारी सकाळपासूनच काही विचित्र घटना घडू शकतात. अचानक एखादा फोन येणे, जुनी अडकलेली बातमी मिळणे, एखाद्या व्यक्तीशी वाद होणे किंवा एखादी गुप्त गोष्ट समोर येणे हे योग खूप प्रबळ आहेत. इथे तुम्हाला सांगितलं जाते की परीक्षेचा हा काळ माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. जसे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच शनिदेवांची ही 7.5 किंवा दृष्टी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या हिऱ्यांची पारख करून देत आहे. येणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला यशाच्या नवीन शिखरावर नेऊन ठेवेल, म्हणून संयम सोडू नका. कारण भावनेच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय पुढे मोठा पश्चाताप देऊ शकतो. शनिदेव या काळात तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहे. जो शांत राहील तो जिंकेल. जो रागात निर्णय घेईल त्याला नुकसान सहन करावं लागेल.
प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबाबतही येणारा शनिवार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. काही राशीच्या लोकांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची नजर लागलेली दिसते. सतत भांडण, गैरसमज, संवाद कमी होणे हे संकेत साधे नाही. विशेष म्हणजे काही लोकांना जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल जाणवत आहे. परंतु घाबरू नका, कारण सत्य लपून राहत नाही. शनिदेव उशीर करतात, पण न्याय नक्कीच करतात. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या गोष्टींवरती, अफवांवरती विश्वास ठेवू नका. शांत राहा आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी येणाऱ्या शनिवार हा एक मोठा वळण घेऊन येऊ शकतो. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल, तर काही लोकांना एखाद्या जुन्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. विशेषतः जे लोक ऑनलाईन काम, सोशल मीडिया, मार्केटिंग, बोलण्याचे काम, प्रवासाशी संबंधित काम करत असतील, त्यांच्यासाठी पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरू शकतात. परंतु लक्षात ठेवा, तुमचं यश पाहून काही लोक आतून जळत आहे. त्यामुळे प्रत्येक योजना सर्वांना सांगू नका. काही गोष्टी गुपित ठेवा, कारण तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडण्याआधीच काही लोक त्यावर काळी नजर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की येणाऱ्या शनिवारी संध्याकाळी जर शक्य असेल तर जवळच्या हनुमान मंदिरात नक्की जा, कारण शनी आणि हनुमान यांचा संबंध खूप गूढ मानला जातो. मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, काळे तीळ अर्पण करा आणि मनातल्या मनात तुमची समस्या देवाला सांगा. विशेषतः ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि मंदिरातून परतताना मागे वळून पाहू नका. इथे तुम्हाला सांगितलं जातं की समर्पण आणि श्रद्धा जिथे असते तिथे संकट टिकत नाही. मारुती रायाची भक्ती ही शनीच्या त्रासातून मुक्त होण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. तुझे दुःख त्यांच्या चरणी अर्पण करा आणि निश्चिंत होऊन जा, कारण येणारी पहाट तुमच्यासाठी यशाचे आणि समाधानाचे नवीन किरण घेऊन येणार आहे. आता काळ बदलणार आहे, तर त्यामुळे अनेक लोकांनी हा उपाय केल्यावर त्यांना अचानक मानसिक शांती मिळवल्याचा नक्कीच अनुभव आलेला आहे. परंतु लक्षात ठेवा, मेष राशीच्या जातकांनो, येणारे काही दिवस तुमच्या आयुष्याला एकतर खूप वर घेऊन जाणार किंवा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला तर तुम्हाला मोठा धक्का देणार. त्यामुळे सावध राहा, शांत राहा आणि शनिदेवांवर विश्वास ठेवा, कारण जे आज तुमच्यावर हसत आहे तेच लोक लवकरच तुमच्या बदललेल्या नशिबाकडे पाहून थक्क होणार आहेत. मंडळींनो, उद्याच्या रात्रीनंतर तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी कायमच्या बदलायला सुरुवात होऊ शकते. जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते त्यांनाच आता तुमची खरी ताकद दिसून येईल. विशेष म्हणजे शनिदेव अशा लोकांना अचानक यश देतात ज्यांनी आयुष्यात खूप अपमान, संघर्ष आणि एकटेपणा सहन केलेला असतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू व्यर्थ गेलेला नाही. काही लोकांना तर पुढील 7 दिवसात पैशांबाबत मोठी बातमी मिळू शकते, तर काही लोकांच्या घरात अचानक शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक योजनेची माहिती सर्वांना देऊ नका, कारण तुमच्याजवळच अशी एक व्यक्ती आहे जी समोरून भले तुमच्याशी चांगली बोलते, परंतु मनातून तुमच्याबद्दल प्रगतीवरती जळत आहे. येणाऱ्या शनिवारी अचानक एखादा काळा कुत्रा दिसला, मंदिराची घंटा ऐकू आली किंवा सकाळी उठल्यावर मन शांत वाटले, तर समजा शनिदेव तुमच्यावरती प्रसन्न आहेत. हे त्यांचे संकेत आहेत की तुमच्यावरती शनिदेव महाराज प्रसन्न झालेले. जर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकत असाल तर कदाचित हा योगायोग नाही. कदाचित शनिदेव तुम्हाला आधीच सावध करत आहेत. म्हणूनच उद्या कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, रागात निर्णय घेऊ नका आणि रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा नक्की वाचा, कारण संकट कितीही मोठं असलं तरी भक्तीसमोर प्रत्येक वादळ शांत होतो. मंडळींनो, ही जी मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, शेअर करा आणि हो, तुम्हाला सांगते की माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा.